वेलकम बालमित्रांनो, आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन हा उपक्रम राबवत आहोत। निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण हा उपक्रम राबवत आहोत। तर आतापर्यंत आपण सर्व स्वरचिन्ह व त्यांचे शब्द आणि वाक्य वाचन घेतलेले आहे। आज आपण शेवटचं स्वरचिन्ह आहे आहा। या आहाचा आपण शब्द आणि त्यापासून तयार होणारे वाक्य यांचं वाचन आणि लेखन घेणार आहोत। पहा, आहाचं चिन्ह त्याला विसर्ग म्हणतात, 2 टिपके शेवटी, त्याला आपण आता वाचन आणि लेखन करूया। दला आहा दू, समोर नहा महा तहा शहा असं समोर लावायचं आणि वाचन करायचं आहे। दू दुःख, नमहा नमहा नमहा, पुन्हा अतहा, दुःखी दुःखी, अंशतः अंशतः, फलतः फलतः, शतशः शतशः शतशः, दुःखद दुःखद। आहाचे खूप कमी शब्द असतात आणि या एवढ्या शब्दांचा जरी तुम्ही सराव केला नेहमी तर हे शब्द तुम्हाला वाचनामध्ये कामी येतील। निस्सार, निस्सीम, दुस्सह, दुःशाप, दुस्संग, मूलतः मूलतः, निष्पक्ष, निस्संग, निशेष निशेष, निशंक निशंक, दुःशील दुःशील, निष्पेक्ष निक्षेप, दुःखांत दुःखांत, निसंदेह निसंदेह, इत्तपर, रज्जकरण रज्जकन, उषक्काल उषक्काल, बहिशाल बहिशाल, अधपात अधपात, अंतःपुर अंतःपुर, चतुसीमा चतुसीमा, चतुसूत्री चतुसूत्री, अंतःकरण अंतःकरण, मनशांती मनशांती, अधपतन अधपतन, संभवतः संभवतः,
अक्षरशः अक्षरशः दुस्साहस नको दुस्साहस नको दुःस्वप्न पडले दुःस्वप्न पडले निष्पात झाला शतशः प्रणाम शतशः प्रणाम उषःकाल झाला उषःकाल झाला निसंशय रहा निसंशय रहा अंशतः बदल अंशतः बदल दुःशासनच तो चतुसूत्री वाचा चतुसूत्री वाचा फार दुःख झाले फार दुःख झाले स्वतःची काळजी घे स्वतःची काळजी घे अंशतः परिणाम अंशतः परिणाम दुःखद वार्ता दुःखद वार्ता चतुसूत्रीचे पालन चतुसूत्रीचे पालन निसंतान योगी निसंतान योगी मन शांती मिळू दे मिळू दे चतुस्सीमा बघ अधःपतन झाले अधःपतन झाले आता हे शब्द आणि हे शब्दापासून तयार होणारे वाक्य यांचं आपण वाचन आणि लेखन केलेलं आहे. तुम्ही याचा वाचनाचा आणि लेखनाचा सराव करायचा आहे. तर आता आपण काही थोडेसे सोपे शब्द वाचन आणि लेखन करूया. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं घेतलेलं आहे. फुलांची नावे लिहा, भाज्यांची नावे लिहा, फळांची नावे लिहा, पक्ष्यांची नावे लिहा, वाहनांची नावे लिहा असं दिलेलं आहे. तर त्यांचे आता आपण पहिले फुलांची नावे घेऊया. काही जोड शब्द आलेले आहेत जे की अजून तुम्हाला शिकवलेले नाही आहे. तुम्ही अगोदर लिहिण्याचा सराव करा. नंतर जेव्हा जोड शब्द आपण समोर पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला ते वाचनही येणार आहे. कमळ, कमळ, झेंडू, झेंडू, गुलाब
फुलांची नावं पाहत आहोत आपण. गुलाब, मोगरा, शेवंती, चाफा, जास्वंद, कण्हेर, सदाफुली, रातराणी, निशिगंधा, लिली. हे फुलांचे नाव आहेत सर्व. लिली, चंपा, अबोली. त्यानंतर भाज्यांची नावे. पानकोबी, फुलकोबी, मेथी, भोपळा, कारले, मिरची, पालक, गवार, दोडका, टमाटर, वांगे, आलू, शेवगा, वाटाणे. हे झाली भाज्यांची नावे, ही फुलांची नावे. आता फळांची नावे. मोसंबी, जांभूळ, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पपई, कलिंगड, चिकू, अननस, संत्री, डाळिंब, लिंबू, सीताफळ, फणस, पेरू, द्राक्ष, अंजीर, आंबा. पक्ष्यांची नावे लिहा. बदक, कोकिळा, मोर, चिमणी, गरुड, पोपट, हंस, कबूतर, कोंबडा, बगळा, सुतार पक्षी, घार, घुबड,
घुबड, शहामृग, शहामृग. वाहनांची नावे लिहा. सायकल, सायकल. आगगाडी, आगगाडी. मोटार कार, मोटार कार. ट्रॅक्टर, ट्रॅक्टर. रिक्षा, बैलगाडी, बैलगाडी. एसटी बस, एसटी बस. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. जहाज, जहाज. विमान, विमान. घोडागाडी, घोडागाडी. आपण फुलांची नावे, भाज्यांची नावे, फळांची नावे, पक्ष्यांची नावे आणि वाहनांची नावे लिहिलेली आहेत, वाचलेली आहेत. तुम्ही वाचनाचा सराव करायचा. त्यानंतर आपण पाळीव प्राणी नावे, जंगली प्राणी नावे, कीटकांची नावे, जलचर प्राणी नावे, खेळांची नावे आणि संगणकाची भाग लिहिणार आणि वाचणार आहोत. त्याचे शब्द यामध्ये काही जोड शब्द आलेले आहेत तर ते तुम्हाला नंतर वाचता येतील. अगोदर तुम्ही लिहिण्याचा सराव करा. गाय, मेंढी, मांजर, कुत्रा. पाळीव प्राणी पाहत आहोत. कुत्रा. म्हैस, बैल, उंट, हत्ती, घोडा, शेळी, गाढव, खेचर, कासव, डुक्कर. त्यानंतर जंगली प्राणी यांची नावे. लांडगा, लांडगा. हत्ती, वाघ, सिंह, चित्ता, जिराफ, कांगारू, कांगारू. हरिण, हरिण. झेब्रा, झेब्रा. गेंडा, मुंगूस, मुंगूस. कोल्हा, कोल्हा. अस्वल, अस्वल. गोरिला, गोरिला. आता आपण कीटकांची नावे पाहू. मधमाशी, मधमाशी. झुरळ, झुरळ. टोळ, सोनकिडा, सोनकिडा. माशी, मच्छर, मुंगी, सुरवंट, सुरवंट. नाकतोडा,
नाकतोडा, कोळी, कोळी, वाळवी, वाळवी. जलचर प्राणी यांची नावे: मासा, मासा, खेकडा, खेकडा, बेडूक, बेडूक, मगर, मगर, ऑक्टोपस, ऑक्टोपस, डॉल्फिन, डॉल्फिन, कासव, सील मासा, खेळांची नावे: खो खो, खो खो, कबड्डी, कबड्डी, हॉकी, हॉकी, टेनिस, फुटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, क्रिकेट, कराटे, कराटे, व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल, सायकलिंग, सायकलिंग, बॅडमिंटन, बॅडमिंटन, कुस्ती. संगणकाचे भाग: संगणक म्हणजे कॉम्प्युटर, त्यांच्या भागांची आता आपण नावं पाहूया. CPU, CPU, मॉनिटर, मॉनिटर, कीबोर्ड, कीबोर्ड, कॅमेरा, कॅमेरा, स्पीकर, स्पीकर, हार्ड डिस्क, स्कॅनर, प्रिंटर, मॉडेम, मॉडेम, पेन ड्राइव, पेन ड्राइव, माउस. तर पहा, आज आपण दिवस 21 मध्ये आहाची शब्द आणि वाक्य वाचन लेखन घेतलेले आहे. त्यानंतर फुलांची, भाज्यांची, फळांची, पक्ष्यांची, वाहनांची नावे, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, कीटकांची नावे, जलचर प्राणी, खेळांची नावे आणि संगणकाची नावे यांचे वाचन आणि लेखन केलेले आहे. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.